नमस्कार. मी भाऊसाहेब नेटके. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही गोष्टी या ठिकाणी मांडणार आहे. मित्रांनो, मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा आता 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. परंतु मुंबईला जाण्याची वेळ मराठा समाजाला का आली? मराठा समाजाचं आंदोलन आंतरवलीमध्येच समाप्त होऊ शकत नव्हतं का? सरकारनं काय करणं गरजेचं होतं? मराठ्यांच्या मागण्या काय होत्या? ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह होणं गरजेचं आहे. होतंय काय? काही चुकीचे संदेश सरकारच्या कुठल्या तरी यंत्रणेच्या माध्यमातून म्हणा किंवा जे मराठा आरक्षणाशी सकारात्मक भूमिका दर्शवणारे नाही आहेत किंवा जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत अशा लोकांच्या माध्यमातून दोन्ही समाजामध्ये एक गैरसमजाचं वातावरण पसरवलं जाते किंवा समाजामध्ये चुकीच्या काहीतरी गोष्टी पसरवल्या जातात. मराठ्यांच्या मागण्याच काहीतरी वेगळ्या आहेत असंही दाखवल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु अतिशय रास्त किंवा कायदेशीर मागण्या मराठा समाजाच्या आहेत त्या काय आपण या ठिकाणी या आंदोलनाचा वापर करूया. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी शहागड या ठिकाणी आंदोलन केलं. हजारोच्या संख्येने समाज त्या ठिकाणी आला आणि आंदोलन करून त्यांनी सरकारला सांगितलं की तुम्ही आमचा प्रश्न सोडवा, नाहीतर मी आज संध्याकाळपासून उपोषण करतो. प्रश्न सुटेपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. 29 ऑगस्ट गेली, 30 ऑगस्ट गेली, 1 ऑगस्ट गेली, 2 ऑगस्टला ह्या तिन्ही दिवसामध्ये 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर पर्यंत सरकारनं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, आंदोलन मोडवण्याचा प्रयत्न केला, आंदोलन उठून पांगवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सरकार या मागण्यासंदर्भात सकारात्मक होतं असं म्हणायला जावंच नाही. कारण जर सरकार मागण्यांसंदर्भात सकारात्मक होतं तर या आंदोलनाला सिरियस घेतलं असतं किंवा चर्चातून मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यावेळी केला असता. परंतु आंतरवलीमध्ये जर आंतरवली सराटीतील 29 ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनाला सरकारनं सिरियस घेतलेलं असतं तर त्यावरती लाठीमार झालेला नसता किंवा आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला नसता. ती गोष्ट झाली, मीडियांचं लक्ष आंदोलनाकडे गेलं आणि त्यानंतर एक आंदोलनाला मराठा आरक्षणाच्या मागणीकडे सरकारलाही लक्ष घालावं लागलं. कारण मीडियाने आंदोलन हातात घेतलं होतं, समाजानेही आंदोलन हातात घेतलं होतं. त्यानंतर मागण्याला सुरुवात झाली आणि ज्या मराठ्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचल्या. त्या मागण्या अशा होत्या की मराठवाड्यातील मराठा समाज हा निजाम राजवटीमध्ये हैदराबाद संस्थानामध्ये ज्यावेळी इंग्रजानं जनगणना केली होती 1881ची जी जनगणना होती त्यामध्ये मराठवाड्यातील असलेला सर्व मराठा हा कल्टिवेटिंग कास्ट म्हणून माळी, तेली, धनगर यांच्यासोबतच मराठा हा कुणबी म्हणून त्या लिस्टमध्ये सामील होता. म्हणजेच मराठवाड्यातील मराठा हा ऑलरेडी 1881 मध्ये इंग्रजानं केलेल्या जनगणनेमध्ये कुणबी म्हणून होता. जरी हैदराबाद संस्थानाचं राज्य असलं तरीही विविध संस्थानामध्ये सुद्धा इंग्रजानं जनगणना केलेल्या होत्या. तशीच हैदराबाद संस्थानामध्ये इंग्रजांनीच जनगणना केली होती आणि त्या जनगणनेचाच रिपोर्ट असल्यानं त्या रिपोर्टमध्ये मराठा हा कुणबी म्हणून समावेश होता. त्यामुळे मराठा हा कुणबी आहे त्या डॉक्युमेंटवरून एक सिद्ध होते. दुसरी एक बाब, ज्यावेळी महाराष्ट्र भारत स्वतंत्र झाला त्यावेळी मराठवाडा हा स्वतंत्र नव्हता, हैदराबादमध्ये संस्थानामध्ये होता आणि तो 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाला, भारतात समावेश झाला. पण तो महाराष्ट्रात समावेश नव्हता. ज्यावेळी भाषिक रचना झाल्या, भाषिक रचनेनंतर मराठवाड्याचा जो भाग आहे तो नागपूर कराराच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सामील झाला. म्हणजे कधी 1 मे 1960 रोजी
तो महाराष्ट्रामध्ये सामील झाला. मग महाराष्ट्रामध्ये सामील होताना मराठवाडा असाच लगेच जोडला का? काही अटी शर्ती, काही करार नियम वगैरे झाले असतील किंवा तिकडं काय स्थितीमध्ये असेल, हे सगळ्या गोष्टी ॲज इट इज म्हणून आपण त्याला हे केलेलं असते. तर तो नागपूर करार काय होता? मराठवाडा ज्या भागातून येतोय त्यांचं तिकडचं जे काही स्टेटस असेल ते ॲज इट इज स्टेटस महाराष्ट्रामध्ये सामील झाल्यानंतर त्या समाजाचं किंवा त्या भागाचं, त्या सर्वांचं, म्हणजे जमिनीच्या बाबतीमध्ये जे स्टेटस असेल, कास्टिजमच्या बाबतीमध्ये जे स्टेटस असेल, सोशॉलॉजी, इकॉनॉमिकल जे काही बाबी असतील, त्या सगळ्यांचं जे स्टेटस असेल ते सर्व स्टेटस इकडे महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाल्यानंतर ते बाधित राहील, त्याला कुठंही धक्का पोहोचवणार नाही. आणि यासाठी त्यांनी एक स्पेशल कलम तयार केलं. त्या कलमाला 371 कलम असं आपण म्हणतोय. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल 370 कलम, जे की जम्मू काश्मीरच्या संदर्भात लागलेलं होतं आणि त्यांच्या काही अटी व शर्ती त्या कलमांनवे बाधित होत्या, परंतु ते कलम आता निष्कासित केलंय. तसंच ते मराठवाड्याच्या संदर्भात सुद्धा 371 कलम ज्यावेळी मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट होताना ज्या करारान्वये झाला होता तो करार, त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाज स्पष्टपणे ओबीसी मध्ये होता, स्पष्टपणे त्याची नोंद कुणबी म्हणून होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये कल्टिवेटिंग समाजांची ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी कुणबी म्हणून त्याची नोंद आपल्याला ज्या काही सूची बनवली होती त्या सूचीमध्ये, ओबीसीची जी सूची आहे त्या सूचीमध्ये बाबासाहेबांनी सुद्धा कुणबी हा त्या प्रवर्गामध्ये समाविष्ट असेल असं वारंवार सांगितलं होतं. आणि ते पंजाबराव देशमुखांच्या आणि बाबासाहेबांच्या चर्चेहून आपल्याला लक्षात येते की ही कुणबी हा कल्टिवेटिंग कास्ट म्हणून ओबीसी मध्ये समाविष्ट आहे. मग झालं काय? मराठवाड्यातील अशिक्षित समाज म्हणा किंवा मराठवाड्यातील तत्कालीन परिस्थिती म्हणा किंवा नासमज, सगळ्यात महत्वाचं मराठवाड्यातील पूर्वींच्या लोकांची समज जेवढी नव्हती आणि आरक्षणाचं महत्व त्यावेळेस नव्हतं, त्याच्यामुळं त्यांनी आरक्षणाकडे सहजपणे असं दुर्लक्ष केलं आणि मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला, ओबीसी आरक्षणापासून वंचित राहिला खास करून. त्यानंतर 1982 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चळवळी उभा राहिल्या. अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाज हा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे किंवा मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाची अवस्था दयनीय आहे म्हणून जे काही लढे उभे राहिले, आज त्या लढ्याला 40-42 वर्षे होत आहे. तेव्हापासून सुद्धा मराठा समाज आंदोलन करतो आहे, आरक्षणाची मागणी करतो आहे. पण आत्ता मागील काही दिवसापासून किंवा अनेक तज्ज्ञांनी मराठवाड्या संदर्भात जी काही माहिती मांडली किंवा मराठवाड्या संदर्भात काही वेगळे निर्णय होऊ शकतात किंवा मराठवाड्यातील मराठा समाज हा ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे, फक्त त्याची अंमलबजावणी करणं बाकी आहे, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आंदोलन सुरू केलं आणि सरकार समोर स्पष्ट मागण्या मांडल्या की आम्ही मराठवाड्यातील मराठे काय आहोत? कुणबी आहोत. आमच्या काहींच्या नोंदी नसतील तर काहींच्या नोंदी आहेत, नोंदी शोधा, मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसी मध्ये समाविष्ट करा. सरकारने वेळ मागितला, जरांगे पाटलांनी सरकारला वेळ दिला, 40 दिवसाचा वेळ दिला, पुन्हा 30 दिवसाचा वेळ मागितला होता, 40 दिवसाचा वेळ दिला. 24 ऑक्टोबर पासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली. दिवाळी जवळ आली, लोकांच्या असं हे सुरू झालं, सणवारामध्ये आंदोलन वगैरे वगैरे. आणि मग ही बाब लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा सामंजस्य भूमिका घेतली. चला ठीक आहे, 40 दिवसामध्ये सरकारनं काहीही केलं नाही, कुठलाही रोडमॅप तयार केला नाही, कुठलंही काम केलं नाही, तरी सुद्धा सरकारला वेळ द्यावा. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सर्वांची महाराष्ट्रातली दिवाळी शांततेत व्हावी म्हणून पुन्हा एकदा वेळ दिला आणि पुन्हा 2 महिन्याचा वेळ दिला, तब्बल 2 महिन्याचा वेळ दिला, जानेवारीपर्यंतचा. तसा तर वेळ दिला होता डिसेंबरपर्यंतचाच, परंतु जानेवारीपर्यंतचा वेळ आहे म्हणून त्यांनी हे केलं आणि निर्वाणीची सभा बीडमध्ये घेतली आणि त्यावेळेस सांगितलं की आता आपल्याला मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही, कारण 2 महिन्याच्या दिलेल्या वेळेमध्ये सुद्धा सरकारनं कुठलंही आश्वासक किंवा दिसणारं काम केलेलं नाही.
याचा अर्थ सरकारने काहीच काम केलं नाही असं आम्ही म्हणणार नाही. जे काही समित्या नेमल्या त्याबद्दल सरकारचा आभारच आहे. ज्या काही नोंदी शोधल्या त्याबद्दलही सरकारचा आभार आहे. परंतु सरकारने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याला प्रशासनाची पाहिजे तेवढी जोड मिळालेली नाही. प्रशासनातल्या व्यक्तीनं भेदभावीप्रमाणे काम सुरू केले. प्रशासनातल्या व्यक्तीनं मराठा समाजाला न्याय मिळावा या हेतूनं कधीही कामं केलेले नाहीत. उलट पक्षी काही ठिकाणी प्रशासनातल्या अनगोंदीमुळे मराठा समाजाला अडचणी निर्माण झाल्या. ही बाब सरकारच्या सुद्धा वेळोवेळी लक्षात आणून दिलेली. परंतु सरकारने अशा लोकांवरती ॲक्शन घेणं आवश्यक होतं. परंतु तसं अद्याप दिसत नाही. याचं कारण सुद्धा काय झालं, ओबीसीतील एक गट उभा केला कुठल्या तरी राजकारण्यांनी आणि तो गट काहीतरी चुकीचं वक्तव्य करू लागला आणि सरकारवरती दबाव आणू लागला आणि मग सरकारला मताची भीती वाटू लागली आणि ओबीसीचं मत आपल्या हातातून जातंय की काय ह्या भीतीपोटी सरकार कुठल्याही प्रकारची अशा लोकांवरती ॲक्शन घेऊ लागलं नाही. अशा लोकांना बळ मिळत गेलं आणि मग मराठ्यांच्या नोंदी सापडून सुद्धा मराठ्यांना सर्टिफिकेट मिळत नाहीत. ही बाब पुन्हा एकदा लक्षात आली आणि मनोज जरांगे पाटलांना मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे मराठ्यांना अंतरवली सोडण्याचा किंवा मुंबईलाकडे जाण्याची का वेळ आली, तर हे कारण आहे. याचं कारण शासनाने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याची सुद्धा अंमलबजावणी करताना प्रशासनातल्या ज्या काही जातीयवादी लोक आहेत किंवा अधिकारी असेल किंवा त्यांचे कर्मचारी असतील त्यांच्यामुळे ही वेळ आहे. त्यांनी ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्याची तसदी ती लोक घेत नाही आहेत किंवा त्याच्यात अडचणी कशा येतील हे ते लोक पाहत आहेत आणि याला राजकारणातल्या काही लोकांची सुद्धा साथ मिळत आहे आणि राजकारणातली लोक सरकारवरती दबाव आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मग ती सर्व पक्षीय लोक एकत्र येत आहेत. मला त्या लोकांना सुद्धा सांगायचं आहे आणि सरकारना सुद्धा सांगायचं आहे की जर मराठ्यांच्या नोंदी सापडत आहेत, खोट्या नोंदीवाल्यांना चौकात फाशी द्या, काहीच म्हणणं नाही आमचं. परंतु ज्याच्या कुणाच्या खऱ्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या खऱ्या नोंदीला सुद्धा तुम्ही अडवू येता. तुम्ही 4च्या जी आरचा उल्लेख करता, 2004चा जी आरच रद्द केला पाहिजे, शिंदे समितीच रद्द केली पाहिजे. का? संविधानाला तुम्ही मानत नाहीये का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण करून कुणबी म्हणून आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला किंवा त्या संविधानाला सुद्धा तुम्ही मानत नाहीयेत. सरकारचे एवढे मोठमोठाले पद बघता किंवा राजकारणामध्ये मोठमोठाल्या पदावर तुम्ही विराजमान आहात तरी सुद्धा ही चुकीची भाषा वापरून समाजामध्ये तेढ निर्माण कोण करतंय हे सुद्धा आज महाराष्ट्राने सुद्धा पाहिलेलं आहे. तुम्हाला भीती वाटतेय ना की लोक जाणून बुजून घुसतायत किंवा काहीतरी होतंय, तिकडे पकडा. जे कोणी चुकीचं काम करते त्यांना समोर आणा. परंतु तुम्ही एक दबाव गट तयार करून काहीतरी एक हवा निर्माण करून महाराष्ट्रात वातावरण दूषित करणं हे चुकीचं आहे. म्हणून मराठ्यांना मुंबईकडे जाण्याची वेळ आली. माझी भाषा स्पीड नसेल कारण मला ज्या काही बाबी मांडायच्या होत्या त्या मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या असल्यामुळे मला हे बाब आपल्याला या ठिकाणी स्पीडमध्ये मांडावं लागलं. त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि ही माहिती प्रत्येकाने आपल्याकडे ठेवली पाहिजे. अजूनही काही बाबी आहेत. वेगळ्या वेगळ्या व्हिडिओमधून आपण आजपासून मराठा आरक्षणाचा लढा या संदर्भात समाजाच्या समोर समाजाचं प्रबोधन करण्याचं काम करू आणि मराठा समाजाचं आंदोलन हे किती कायदेशीर आहे, किती योग्य आहे किंवा किती न्यायिक प्रकारचं आहे हे समाजाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला, संपूर्ण जातीयांना सांगू. कारण प्रत्येक जातीला सुद्धा वाटतं किंवा मराठी काय वेगळंच काहीतरी मागतायत का किंवा संख्येनं जास्त आहेत म्हणून सरकारवरती दबाव आणून ते काहीतरी करतायत का. तर मित्रांनो, अजिबात तसं नाही. मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण सुद्धा मराठ्यांना मिळालेलं नाही आणि ते आज कुठंतरी मिळू पाहत आहे. तिथं सुद्धा काही अडचणी येत आहेत. तिथं सुद्धा सरकार मराठा समाजाचं एवढी मोठी संख्या असून सुद्धा दुर्लक्ष करतंय. याचे कारण सुद्धा वोट बँकिंगचे आहेत हे सुद्धा लक्षात आलंय. म्हणून मराठा समाज त्यांच्या न्याय हक्कासाठी मुंबईकडे येतोय. ही बाब सर्वांनी लक्षात घ्यावी आणि संपूर्ण मराठा समाजाला साथ द्यावी असं या व्हिडिओमध्ये मी आपल्याला विनंती करतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणीच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.